मित्रांनो, दिल्लीला जाण्यासाठी हावडा जंक्शनवर एक ट्रेन तयार उभी होती आणि रेल्वे स्टेशनवर शेकडो लोक बसून ट्रेनची वाट पाहत होते. त्यांच्यामध्ये एक सुंदर तरुणीही बसली होती. तेव्हा त्या मुलीवर तिच्या 6 वर्षांपूर्वीच्या घटस्फोटित पतीची नजर पडते. तो तिच्या जवळ येतो. हे पाहण्यासाठी तिचा जीवनसाथी कोण आहे, ती कोणासोबत आपले आयुष्य घालवत आहे, ती आता ट्रेनने कुठे जात आहे, हे पाहण्याचा तो प्रयत्न करतो. तेव्हाच ट्रेन येते. ती मुलगी स्लीपर कोचमध्ये चढते, परंतु तिच्या घटस्फोटित पतीचे तिकीट त्याच ट्रेनमधील AC डब्यातील होते. पण तोही त्याच घटस्फोटित पत्नीच्या मागे स्लीपर डब्यात चढतो. मित्रांनो, तो त्याच्या पत्नीच्या शेजारच्या सीटवर बसतो आणि विचार करतो, काहीही झालं तरी आज रात्रीचा ट्रेनचा प्रवास मी तिच्यासोबतच करेल. मित्रांनो, ही गोष्ट खूपच मनोरंजक आहे. ऐकूया त्या मुलीबद्दल काय झालं होतं. मित्रांनो, त्या मुलीचं नाव आरती आहे आणि त्या मुलाचं नाव राहुल आहे. त्या दोघांचं लग्न 8 वर्षांपूर्वी विधिपूर्वक झालं होतं. पण लग्नाच्या 2 वर्षांनी म्हणजे 6 वर्षापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. कारण दोघांमध्येही गैरसमज निर्माण झाले होते. याचे जबाबदार दोघे पण होते, कारण टाळी एका हाताने वाजत नाही. परंतु आत्ता त्यांचा घटस्फोट झाला होता. आता ट्रेन चालू लागली. आरती तिच्या तिकिटाप्रमाणे स्लीपर कंपार्टमेंटमध्ये चढली होती. तिच्या सीटच्या दिशेने जात होती. तेव्हा तिचा घटस्फोटित पतीही तिच्या मागे स्लीपरच्या डब्यामध्ये चढला होता, कारण त्याचे तिकीट AC डब्यातील होते. परंतु जेव्हा त्याने त्याची घटस्फोटित पत्नी पाहिली, तेव्हा तो स्वतःला थांबवू शकला नाही. आरती थोडी उदास बसून होती, पण आजही तिच्या चेहऱ्यावर तेच सौंदर्य आणि चमक दिसत होती. म्हणून राहुलला वाटलं की आज 6 वर्षानंतर ती मला दिसली आहे. चला, आज तिच्याशी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिच्यासोबत प्रवास करूया. तिच्यासोबत थोडा संवाद साधता येईल. आणि म्हणूनच तो त्याच्या AC कंपार्टमेंटचं तिकीट सोडून तिच्या मागे स्लीपर डब्यात चढला होता. तर मित्रांनो, आरती डब्यात तिची तिकीट असलेल्या सीटवर जाऊन बसली. जेव्हा तिचं सीट तिला सापडतं, तेव्हा राहुल तिच्या मागे जाऊन उभा राहतो. तो पाहण्याचा प्रयत्न करतो, कदाचित तिच्यासोबत कोणी आहे का. जर कोणी असेल तर तिच्यासोबत येऊन बसेल. मग तो लगेच येऊन तिच्या बाजूच्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करतो. परंतु तिने त्याला तिथे बसण्यासाठी नकार दिला. ती म्हणते, तुम्ही इथे बसू नका, ही आमची सीट आहे. 1-2 जण म्हटले की मॅडम, 2-3 स्टेशन झाले की आम्ही उतरणार आहोत, मला पुढच्या स्टेशनपर्यंत बसू द्या. परंतु ती म्हणाली की माझी तब्येत ठीक नाही, मी आराम करणार आहे, मी आता कुणालाही इथे बसू देणार नाही. राहुल मागे उभं राहून हे सर्व ऐकत होता. आरती खिडकीतून बाहेर पाहत होती. प्रवासाचा ती आनंद घेत होती. जो कोणी त्या सीटवर बसण्यासाठी यायचा त्याला तिने नकार दिला. आता राहुल हळूच जाऊन तिच्या सीटवर त्याची बॅग ठेवतो. तेव्हा ती रागाने म्हणाली, अरे, ही माझी सीट आहे, इथून तुमची बॅग काढा. तेव्हा राहुल म्हणतो, मॅडम, मी 1-2 तासात खाली उतरेन, मला एकही सीट सापडत नाही आहे. आणि सध्या तुम्ही इथे एकट्याच बसलेल्या आहात, आराम पण करत नाहीत, आणि तुम्हाला झोपायचं असेल तेव्हा मी इथून निघून जाईल. आरतीला हा आवाज काहीसा ओळखीचा वाटतो. तेव्हा ती चकित होते. जेव्हा ती वर नजर करून पाहते, तेव्हा 10-15 सेकंद ती राहुलकडे पाहतच राहते. नंतर त्याला काहीच बोलत नाही, कारण तो तिचा घटस्फोटित पती राहुल होता. तिने त्याला ओळखले आणि तिचे पाय तिने जोडले आणि ती त्याला डोळ्यांच्या पापण्यांनी सांगते, आता इथे बसा. मित्रांनो, दोघांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले. तेव्हा राहुलने मौन तोडले आणि तो म्हणाला, दिल्लीला तू तुझ्या मेडिसिन घेण्यासाठी जात आहेस का? यावर आरती म्हणते, मला काय झालं, मी औषधं घ्यायला कशाला जाऊ? राहुल म्हणतो, नाही, मी आत्ताच तुला काही लोकांना बोलताना ऐकलं आहे. माझ्या सीटवर तुम्ही बसू नका, मला बरं वाटत नाही, मला आता विश्रांती घ्यावी लागेल. आणि तू खूप उदास आणि काळजीत पण दिसत आहेस, शेवटी काय कारण आहे? तेव्हा आरती म्हणाली, नाही, माझी तब्येत एकदम ठीक आहे. असो, माझ्या दुःखाचे आणि माझ्या समस्येचे कारण जाणून घेतल्यावर तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय घेणं देणं आहे? इथे बसायचं असेल तर शांत बसा, ती रागाने म्हणाली. परंतु काही वेळाने राहुलने पुन्हा विचारले, तू कधीपासून दिल्लीत राहत आहेस? तेव्हा आरती म्हणते की मी पहिल्यांदा दिल्लीला जात आहे. आता तो तिला एकटक पाहू लागतो. खिडकीतून आरती बाहेर बघत होती आणि कधी कधी ती राहुलकडेही पाहत होती. थंडीचे दिवस होते. ट्रेन चालू होती.
खिडकीतून थंड हवा येत होती. ट्रेनमधील प्रवाशांनी थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी उबदार कपडे आणले होते. ते पिशवीतून स्वतःचे कपडे आणि ब्लँकेट काढतात, स्वतःला झाकायला लागतात. तेव्हा आरतीलाही थंडी जाणवते, म्हणून तीसुद्धा तिच्या बॅगमधून एक लोकरीची घोंगडी काढते आणि तिच्या पायावर टाकते. पण राहुलला काही उबदार कपडे वगैरे आणण्याची गरज नव्हती, कारण तो AC डब्यात प्रवास करायला आला होता आणि त्यात ब्लँकेट वगैरे सगळं सहज उपलब्ध झालं असतं, म्हणून तो त्याच्याबरोबर काही घेऊन आला नव्हता. थंडी वाढू लागली तेव्हा आरतीने त्याला विचारले की तू स्वतःला कव्हर करण्यासाठी काही आणले नाहीस का? तेव्हा राहुल म्हणतो की मला काही लक्षातच राहत नाही आणि मी असाच आलो. तेव्हा आरती म्हणाली की तुम्ही काहीतरी गरम कपडे आणायला हवे होते, तुम्हाला थंडी भरू शकते. पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबल्यावर जी शेजारची सीट होती ती दुसऱ्या प्रवाशाने बुक केली होती, त्यामुळे तो प्रवासी तिथे बसण्यासाठी येतो. तेव्हा त्याला पाहून आरती म्हणाली की सर, तुम्ही इथे का बसलात? इथं तुमचं सामान तुम्ही ठेवू नका, ही पूर्ण सीट आमची आहे. तेव्हा तो प्रवासी म्हणतो, मॅडम तुम्ही काय बोलताय? अर्धी सीट माझीही आहे. यावर ती म्हणाली, नाही, ही पूर्ण सीट माझी आहे. मित्रांनो, आरती तिचं तिकीट काढून राहुलला दाखवते. तेव्हा राहुल ते तिकीट बघत आरतीला समजावून सांगतो, हे बघ आरती, अर्धी सीट त्यांची आहे आणि दुसरी अर्धी तुझी आहे. जेव्हा तुला झोपायचं असेल तेव्हा तू त्यांना सांग, ते वरच्या सीटवर जाऊन झोपतील आणि तू खालच्या सीटवर झोप. परंतु या अर्ध्या सीटवर त्यांचाही अधिकार आहे. बहुतेक लोक या विषयावर खूप भांडतात, त्यांना हेच कळत नाही. आता राहुल समजावतो तेव्हा आरती गप्प बसते. तोपर्यंत तो माणूस जो प्रवासी होता तो उभा राहतो. त्यानंतर तो प्रवासी मध्यभागी बसण्याचा प्रयत्न करतो. आरती त्याला म्हणते, तुम्ही कुठं जात आहात? जा, तुमची सीट जी आहे त्यावरती बसा. तेव्हा तो बसताना उठला आणि राहुलला म्हणाला, साहेब तुम्ही इथे या, तुम्ही माझ्या सीटवर बसा. तेव्हा तो प्रवासी जाऊन समोरच्या सीटवर बसला. नंतर ट्रेन चालू लागली. आता पुन्हा थंडी वाढू लागली. जो नवीन पॅसेंजर आला होता तोही त्याचं ब्लँकेट काढून स्वतःला झाकतो. आता मित्रांनो, थंडी खूप वाढली होती. आरती राहुलच्या अंगावर चादर टाकते आणि म्हणते, ही चादर तुम्ही घ्या, थंडीमुळे तुमची तब्येत बिघडणार नाही. तेव्हा राहुल म्हणतो, मला थंडी वाजत नाही आहे. एकदा थंडीच्या दिवसात चादरसाठी माझं एकासोबत भांडण झालं होतं, तेव्हापासून मला थंडीच वाजत नाही. एवढं बोलून तो हसायला लागला. मित्रांनो, जेव्हा या दोन पती पत्नीचा घटस्फोट झाला नव्हता तेव्हा थंडीच्या दिवसात त्यांच्या चादरची ओढाताण करण्यावरून खूप भांडण झाले होते. तेव्हा आरतीने रागाच्या भरात त्या चादरेवर पाण्याने भरलेली बादली ओतली होती. त्या दिवशी दोघांनी ती रात्र कशी तरी घालवली. मित्रांनो, राहुल याच गोष्टीकडे इशारा करत म्हणत होता. तेव्हा तिलाही समजलं आणि हसत हसत ती म्हणाली, यात तुमचाच दोष होता. पुढच्या व्यक्तीने चादरीवर पाणी टाकले होते. आता तूच सांग, यात माझा काय दोष होता? तेव्हा दोघेही हसायला लागले. प्रवास असाच सुरू होता. जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा आरती राहुलला म्हणते, तू पण जेवायला चल. तेव्हा राहुल म्हणतो, मी काही खायला तर आणले नाही. कोणीतरी काहीतरी विकायला येईल तेव्हा मी घेईल आणि खाईन, तू जेवण करून घे. मित्रांनो, आरती म्हणते, हो मी जेवण करेल, जेवणाची वेळ झाली आहे. पण कदाचित तुम्हाला जेवण करण्यासाठी अजून बराच वेळ दिसत आहे. तुम्ही डब्बा आणला असेल, ते तुमच्या बॅगमध्ये ठेवलं असेल. तेव्हा राहुल म्हणाला, अरे असं काही नाही, तू जसं विचार करतेस तसं काही नाही. मी ड्रिंक करणं आता सोडलं आहे. हे ऐकून आरती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, हे कधी झालं? तेव्हा राहुल म्हणाला, आता याला 3 वर्ष झाली. मी आता पीत नाही आणि आयुष्यात कधी पिणारही नाही. आरती म्हणते, तुम्ही खोटं बोलत आहात, यावर माझा विश्वास नाही. तेव्हा राहुल म्हणतो, तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, तुझी शपथ, मी आता खरंच ड्रिंक करणं बंद केलं आहे. आरती म्हणाली, तुम्ही माझी शपथ का घेत आहात? मी कोण आहे? आरती, मी कोणाचीही शपथ घेईन. आई शपथ, मी ही सवय आता सोडली आहे. मित्रांनो, आरती एकदम आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तुम्ही ज्याच्यासाठी सर्व काही सोडलं, घरात खूप वाद झाला, तुम्हाला उशीर का होईना हे कळलं आहे. आता तुम्ही दारूचे व्यसन सोडले आहे, तर माझी नेहमीच इच्छा आहे की तुम्ही नेहमीच या व्यसनापासून दूर राहावं. हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे. तुम्हाला खरं सांगायचं तर मला हे ऐकून आज खूप आनंद झाला आहे. मित्रांनो, या 2 पती पत्नीच्या घटस्फोटाचे सर्वात मोठे कारण हेच आहे
की राहुल खूप जास्त ड्रिंक करत होता. तो त्याच्या आईवडिलांचं पण ऐकत नव्हता. नेहमी दारूच्या नशेत तो आरतीला त्रास देत राहिला आणि तिला पाहिजे ते प्रेम त्याने दिलं नाही. त्याच्या याच सवयीला कंटाळून ती 2 वर्षातच राहुलला वैतागली होती. राहुलच्या आईवडिलांनी आरतीला समजावून सांगितलं होतं, बेटी हा काही सुधारणार नाही. जर तू स्वतःसाठी दुसरा मुलगा शोधलास तर कदाचित तुझ्यासाठी चांगलं होईल. मित्रांनो, आरतीला तिच्या आजूबाजूच्या लोकांनी खूप सल्ला दिला होता की हे सोडून तिने तिच्या माहेरच्या घरी जावं. परंतु तिचे राहुलवर खूप प्रेम होते. पण ती त्याच्या दारूच्या सवयीला खूप कंटाळली आणि शेवटी त्याला कंटाळून तिने पराभव स्वीकारला आणि त्याच्यासोबत घटस्फोट घेतला. त्याला कंटाळून नंतर आरती तिच्या माहेरी निघून गेली. आरती म्हणते की मला या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे. तू आता दारू पिणे बंद केलं आहेस. मला सांग, घरी सगळे कसे आहेत? आई बाबा कसे आहेत? तुझी धाकटी बहीण कशी आहे? मला त्या सर्वांची खूप आठवण येते. मित्रांनो, राहुलची धाकटी बहीण होती. तिला तिची वहिनी खूप आवडायची. राहुल म्हणतो, आई बाबा ठीक आहेत. लहान बहिणीचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं. आरतीने त्याला विचारलं, तुम्ही केलं नाही का? तेव्हा राहुल म्हणाला, नाही, मी केलं नाही. गावात माझं खूप नाव खराब झालं होतं, म्हणून मी गाव सोडून आता दिल्लीत राहतो. आई आणि बाबासुद्धा माझ्यासोबतच राहतात. पण आयुष्य हे एकट्याने घालवता येत नाही. असा विचार करत आहे आता लग्न करावं. तेव्हा राहुलने आरतीला विचारलं की तुझं लग्न झालं आहे की नाही? तेव्हा आरती म्हणते, अजून मी केलं नाही, पण या संदर्भातच मी दिल्लीला जात आहे. माझी एक मैत्रीण राहते दिल्लीत. तिनेच एक मुलगा पाहिला आहे. कदाचित मला तो मुलगा आवडला तर मी त्याच्याशी लग्न करेन. जेव्हा राहुल हे सर्व ऐकतो तेव्हा तो उदास होतो आणि म्हणतो, आता मी काहीच खात नाही, पित नाही. मी सुधारलो आहे. मी कोणाला त्रास पण देत नाही. त्याला सांगायचं होतं हे सर्व ऐकून आरती म्हणेल की मी तुझ्यासोबतच राहील. परंतु आरती म्हणते ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करेन की तुम्हाला सुंदर आणि संस्कारी मुलगी मिळो. मित्रांनो, रात्र खूप झाली होती. आरती म्हणते, माझ्याकडे 2 चपात्या आहे. चला एकत्र बसून खाऊया. राहुल म्हणतो की 2 चपात्यांमध्ये नाही तुला नीट जेवता येईल ना मला. काय फायदा? यापेक्षा एकाचं पोट भरलेलं चांगलं असेल. तेव्हा ती म्हणाली, काही हरकत नाही. असं करूया, पती पत्नीसारखं एकत्र जेवण करूया. जेवढं आहे त्यात सामायिक हिस्सा करू. तसं पण आपण याआधीही अनेकदा अशी तडजोड करून जेवण केलं आहे आणि तसेही आता तुम्ही सुधारले आहात तर आता माझ्या हाताने बनलेली चपाती खा. मित्रांनो, तेवढ्यात एक बिर्याणी विकणारा ट्रेनमध्ये आला आणि तो म्हणाला, बिर्याणी घ्या, बिर्याणी घ्या. तेव्हा राहुलने त्याच्याकडून 2 बिर्याणी खरेदी केल्या. नंतर ते दोघं एकत्र बसून आनंदाने जेवण करतात. जेवण झाल्यानंतर दुसरा प्रवासी म्हणतो की मी आता माझ्या सीटवर झोपण्यासाठी जात आहे. येथे तुम्ही लोक तुम्हाला हवं तसं समायोजित करू शकता. त्यानंतर आता दोघेही एकमेकांकडे पाठ करून एकाच ब्लँकेटमध्ये एकाच सीटवर झोपतात. आता दोघांना पण झोप येत नव्हती. आरतीच्या आठवणीत राहुल पूर्णपणे बदलला होता. तो विचार करत होता, माझी पत्नी किती सुंदर आहे. आज माझ्या वाईट व्यसनामुळे ती मला सोडून गेली होती आणि आज ती दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. कदाचित ती मला पुन्हा स्वीकारेल किंवा मी हे सर्व आरतीला सांगू शकेन का? या सगळ्या गोष्टी त्या दोघांच्याही मनात चालू होत्या. अशीच मध्यरात्र निघून गेली. तेव्हा आरतीने राहुलला विचारलं, तुम्हाला थंडी वाजत आहे का? तेव्हा राहुल म्हणतो, हो, मला थंडी वाजते. तू सांग काय करू? तेव्हा आरती तिच्या बॅगमधून एक लोकरीची मफलर काढून राहुलच्या कानांना गुंडाळते आणि म्हणते, आता आरामात झोपा, याने तुम्हाला आराम मिळेल. मित्रांनो, सकाळ झाली आहे. दोघेही आता उठतात, चहा नाश्ता करतात आणि मग ट्रेन दिल्ली जंक्शनवर थांबते. दोघेही तिथे एकत्रच उतरतात. राहुल आरतीला तिचा मफलर परत करतो आणि म्हणतो, खूप छान मफलर आहे. असे दिसते जसे तू हे स्वतःच्या हाताने विणले आहे, पण ते पुरुषांसाठी आहे. तेव्हा आरती म्हणाली, हो, मी ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याच्यासाठी बनवले आहे. पण तुम्हाला ते आवडलं असेल तर तुम्हाला ठेवा. मी त्यांच्यासाठी आणखी एक मफलर बनवेल. मित्रांनो, तो मफलर राहुल त्याच्या बॅगमध्ये ठेवतो. जेव्हा तो त्याच्या खिशात हात टाकतो तेव्हा 3,000 रुपये खिशातून निघतात. ते पैसे आरतीला देत तो म्हणतो, तुम्ही हे पैसे ठेवू शकता. तेव्हा आरती म्हणते, या पैशांची काही गरज नाही. माझी मैत्रीण येतच असेल. तुम्ही हे पैसे तुमच्याकडे ठेवा.
मला हे पैसे घेऊन जाण्याची काही हरकत नाही. तेव्हा राहुल म्हणाला, तू माझ्याबरोबर चल, जिथे तुला जायचं आहे मी तुला तिथे सोडतो. तेव्हा आरती म्हणाली, तुम्ही जा, माझी मैत्रीण मला इथे घ्यायला येते असं सांगत होती, तुम्ही जा. मित्रांनो, राहुल उदास चेहऱ्याने तिथून निघून जातो. इतक्यात आरतीची मैत्रीण मंजू तिथे आली आणि म्हणाली, माय फ्रेंड आरती, तू कशी आहेस? तुला येताना काही अडचण तर आली नाही ना? तेव्हा आरती म्हणते, नाही, मला प्रवासात काहीच प्रॉब्लेम नाही झाला. परंतु यार, आता तुला मी काय सांगू, माझा घटस्फोट झालेला पतीही आज माझ्या सीटवर आला होता. तिकीट माझं होतं, पण तो माझ्यासोबत प्रवासात होता. आता तुझ्यापासून मी काय लपवण्यासारखं आहे? तो आता पूर्वीपेक्षा खूप सुधारला आहे. त्याने दारू पिणे देखील सोडले आहे. त्याला पाहून मला त्याची खूप दया आली. कदाचित मला त्याला काहीतरी सांगायचं असेल, पण त्याची हिंमत होत नव्हती. परंतु जेव्हा ते जायला लागला तर खरं सांगायचं तर त्याला जाताना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मंजू म्हणाली, हो, आता त्याला मरू दे. आता त्याच्यावर जास्त दया दाखवायची काही गरज नाही. आता त्याला अक्कल आली असेल ना. तू खूप सुंदर आहेस, तू विनम्र देखील आहेस. तू त्याला सांगितलं नाहीस का मी लग्न करणार आहे म्हणून? ती म्हणाली, हो, मी त्याला सांगितलं आहे की मी लग्न करणार आहे. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले बिचाऱ्याला. तेव्हा मंजू म्हणाली, आता बस झालं, त्याच्यावर दया करण्याची आता काही गरज नाही. तू माझ्याबरोबर चल. मी तुझ्यासाठी पाहिलेला मुलगा तू एकदा पाहशील, तेव्हा त्याला पाहून तुझं मन देखील खुश होईल. तो एवढा चांगला मुलगा आहे. तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी व्यस्त आहे आणि तुला त्याच्यासोबत काहीच त्रास पण होणार नाही. आता मंजू आरतीला तिच्या रूमवर घेऊन गेली आणि इकडे राहुलची रामपूरमध्ये जीन्सची फॅक्टरी होती, ज्यात 30-35 वर्कर काम करत होते. मित्रांनो, त्याच फॅक्टरीमध्ये आरतीची मैत्रीण मंजू काम करत होती. मंजू राहुलजवळ आली आणि म्हणाली, सर, ज्या मुलीला मी तुमच्यासाठी पाहिलं होतं आणि जिच्या लग्नाबद्दल मी तुमच्याशी बोलले होते, ती इथे दिल्लीत आली आहे आणि तिला तुमच्याशी भेटायचं आहे. म्हणून मी तुम्हाला तिला भेटण्यासाठी घेऊन येऊ का? तेव्हा राहुल म्हणतो, हो, का नाही. तू तर तुझ्या मैत्रिणीचं खूप कौतुक करत असतेस. ती खूप सुंदर आहे. मला पण तिला बघायचं आहे, भेटायचं आहे. जर मला ती आवडली तर मी तिच्याशी लग्न करेल. मित्रांनो, आता मंजू पुढे आली आणि आरती तिच्या मागे आली. जेव्हा आरती ऑफिसच्या आत येते तेव्हा राहुल तिला पाहून उभा राहतो आणि म्हणतो, अरे तू तर आरती आहेस. आरती म्हणते, राहुल तुम्ही? मित्रांनो, राहुल तिला पाहून हैराण झाला आणि तो मंजूला म्हणाला, ही आहे तुझी मैत्रीण? तेव्हा मंजू म्हणते, हो सर, हीच आहे ती. तेव्हा राहुल म्हणतो, तू आता शांत बस, मला अगोदर मंजूशी बोलायला हवं. नंतर तो मंजूला म्हणतो, अरे मंजू, तुझी मैत्रीण छान आहे, सुंदर पण आहे, पण ती विवाहित दिसते. तिचं वय बघ, तूच सांगितलं होतंस की मुलगी कुमारिका आहे. तेव्हा मंजू म्हणते, सर, ती कुमारीच आहे. तुम्हाला वाटतं तर तुम्ही तिलाच विचारा, मी खोटं बोलणार नाही. तिचं बोलणं ऐकून राहुल हसतो आणि म्हणतो, अरे मंजू, तू माझी खोटी शपथ का घेत आहेस? ही आरती माझी पहिली पत्नी आहे, जिच्याशी माझा घटस्फोट झाला होता. ही गोष्ट ऐकून मंजू शॉक होते. तिने राहुलला सांगितले होते, मुलगी अविवाहित आहे, मुलीचे आईवडील खूप गरीब आहेत, त्यामुळे तिचे वय 30 वर्ष झाले तरी तिचे लग्न झाले नाही. मुलगी खूप सुंदर आहे. मित्रांनो, नंतर राहुल मंजूला म्हणतो, तू आरतीला तर सांगितलं नाहीस ना मी पण बॅचलर आहे म्हणून? तेव्हा मंजू म्हणते, नाही सर, मी इतकं खोटं बोलत नाही. मित्रांनो, हे सर्व झाल्यावर ते सोबत बसतात. राहुल आरतीला म्हणतो, आरती ही मंजू, जी आपल्यासाठी देवदूतापेक्षा कमी नाही, ती आता आपल्याला एकमेकांना भेटवण्याचं माध्यम बनली आहे. तू इथे काम करणाऱ्या कोणालाही माझ्याबद्दल विचारू शकतेस. मी दारू पिणे पूर्णपणे सोडून दिले आहे. देवाच्या कृपेने मी आता खूप पैसे कमवत आहे. मी माझ्या आईवडिलांचीही सेवा करतो. नंतर तो म्हणतो की जेव्हा देवाने आपल्याला ही संधी दिली आहे तेव्हा मला आणखी एक संधी दे. मी माझे आयुष्य तुझ्यासोबत घालवू इच्छितो. मी तुला माझी राणी म्हणून ठेवेन आणि तू माझ्याबद्दल इथे कोणालाही विचारलेस किंवा तुझ्या मैत्रिणीने तुला सर्व काही सांगितलेच आहे. जर तुला कोणावर विश्वास नसेल तर नक्कीच तिच्यावर तर विश्वास असेल. मित्रांनो, राहुलचे हे शब्द ऐकून आरतीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणते की मला आता कोणालाच काही विचारण्याची गरज नाही. आरती राहुलजवळ येते आणि आनंदाने राहुलला मिठी मारते. परत एकदा ते दोघं लग्न करतात
आणि त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करतात. सोबतच मंजूचे पण आभार व्यक्त करतात. मित्रांनो, जेव्हा संध्याकाळी ते तिघंजण आनंदात राहुलच्या घरी जातात आणि राहुल आरतीला त्याच्या आईबाबांसमोर उभं करतो आणि म्हणतो, बघा आईबाबा, बघा तुमची सून परत आली आहे. ते आरतीला पाहून इतके आनंदी होतात की त्यांच्या आनंदाला जागाच नव्हती. ते दोघांनाही आशीर्वाद देतात आणि म्हणतात, बेटा हीच आमच्या घरची लक्ष्मी आहे. ती आता परत आली आहे. राहुलच्या आईवडिलांनीही मंजूचे खूप आभार मानले आणि नंतर राहुल हसत म्हणाला, मंजू हेच कारण आहे की तू माझा कारखाना सहज सांभाळू शकतेस. आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.